जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल निवडणूक आयोगानं सगळ्यात मोठी घोषणा केली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एका घोषणेनं महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळं चित्रच पालटलं आणि भारतीय जनता पार्टीस शिंदेच्या शिवसेनेला घाम फुटला. ठाकरेंची सगळ्यात मोठी घोषणा. तर मित्रांनो, मुंबईच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंची सगळ्यात मोठी घोषणा बघून महाराष्ट्रानं देखील ठाकरे बंधूंना घेतलं खांद्यावरती. बघूया सविस्तर महत्वाची बातमी. मित्रांनो, देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड काय करते पडद्याच्या पाठीमागे? महाराष्ट्रामध्ये मध्ये काळ 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, परंतु सगळ्यांचं लक्ष लागलंय ठाकरे बंधूंकडे, मुंबई महानगरपालिकेकडे. एकंदरीत मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी आज कोणती घोषणा केली, या घोषणेनं सबंध मराठी मण मराठी माणूस त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आणि इकडे भाजप शिंदे सेनेला घाम फुटल्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा ठाकरेंच्या भवती अतिशय अलगदपणे फिरू लागल्यामुळे ठाकरेंना सोडून महाराष्ट्राचं मुंबईचं राजकारण करणं किती अवघड आहे हे आता महाराष्ट्राला समजायला लागले. जर या महाराष्ट्रामध्ये ठाकरेच नसते तर या मुंबईला महाराष्ट्राला कधीच उरबडून खाल्लं असतं ते भाजपनं. मित्रांनो, त्याच भाजपाला आता सगळ्यात मोठा तडाखा बसलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सगळ्यात मोठी घोषणा आणि भाजपच्या आलंगलट शिंदे सेनेतील आमदारांसह खासदार देखील गॅसवरती. मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बंधूंच्या या मोठ्या घोषणेमुळे राज्यात कसा झालाय राजकीय मोठा बदल. तर नेमकी काय आहे ठाकरेंची रणनीती भाजप शिंदेच्या शिवसेनेला चेकमेट करण्यासाठी? मित्रांनो, मुंबईमध्ये संध्याकाळपासूनच अज्ञात व्यक्तींनी काल बॅनर लावण्यास सुरुवात केली. मराठी माणसा आता तरी जागा हो, ही शेवटची निवडणूक आहे, रात्र वैऱ्याची आहे, तुला मराठी माणसासाठी मतदान करायचंय, तुला सांगायची वेळ येऊ देऊ नकोस. मित्रांनो, मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये झोपडपट्टीपासून ते बिल्डिंगपर्यंत, वेल्डिंगपासून ते इमारतीपर्यंत, टॉवरपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे असे बॅनर्स लागू लागले आणि पुन्हा एकदा मराठी माणसांनी एकजूट दाखवत मुंबईमध्ये सगळ्याच्या सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन पुन्हा ठाकरेंचे हात मजबूत करण्याचा जो संदेश दिला गेला, तो संदेश खरंच मराठी माणसांसाठी, अविरतपणे ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, या ठाकरेंच्या 4 पिढ्या या महाराष्ट्र हितासाठी लढल्या. प्रबोधनकार ठाकरे असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि आता आदित्य ठाकरे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी, मराठी भाषेचा स्वाभिमानासाठी आणि एकंदरीत मराठी भाषेसाठी ठाकरेंच्या 4 पिढ्या महाराष्ट्रामध्ये लढल्या आणि एका क्षणामध्ये आता भाजपा मुंबईचं राजकारण बदलून मुंबईवरती परप्रांतीयांचा झेंडा फडको पाहत आहे. मित्रांनो, हे ठाकरे बंधू होऊ देणार नाहीत. यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी केली सगळ्यात मोठी घोषणा भाजपला नक्कीच आता खूप महागात पडते. मित्रांनो, राज ठाकरे उद्धव ठाकरे आतापर्यंतच्या सगळ्या विधानसभा, लोकसभा, नगरपालिका, महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका वेगवेगळ्या प्रकारे लढत होते आणि याचा फटका दोघांना बसत होता. दोघांनी हे हेरलं आणि आता एकत्र येण्याचं ठरवलंय. आणि मित्र, इथून जी सुरुवात झाली ती महाराष्ट्राच्या सर्वोच्च गादीपर्यंत आता हे दोन्ही ठाकरे बंधू थांबणार नाहीत, अशाच प्रकारची त्यांनी एक आपली कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे. भाजपला मात्र आता ही युती जड झालीय. परप्रांतीयांना जवळ करून, गुजराती मारोळ्यांना जवळ करून मराठी माणसाला दूर करायचं काम भाजपनं आत्तापर्यंत केलंय. मुंबई ही आपल्या ताब्यात आली पाहिजे, मुंबईवरती उत्तर भारतीय महापूर झाला पाहिजे, मुंबईवरती गुजराती महापूर झाला पाहिजे, हे भाजपचं स्वप्न असल्याचं शिवसेनेकडून वारंवार टीका होत गेल्या. या ठिकाणात जोरदार उत्तर असलं देखील महाराष्ट्राच्या या राजकीय वारस्यामध्ये मित्रांनो, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची ही युती आणि झालेली आजची सगळ्यात मोठी घोषणा महाराष्ट्राचं हित अतिशय पुढे घेऊन जाणारी ठरते आहे. मित्रांनो, मराठी माणसांसाठी आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी मुंबई महानगरपालिकेत सगळ्याच महानगरपालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणारी घोषणा झाल्याच्या बरोबर मित्रांनो, शिंदे गटात खळबळ तर उडालीच, मात्र नगरसेवकांना आता स्वप्नात देखील ठाकरे दिसू लागलेत, झोपेत देखील ठाकरे दिसू लागलेत, जेवताना, झोपताना, बसताना, उठताना फक्त आणि फक्त ठाकरे आता दिसू लागलेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांच्या प्रयत्नामुळे मित्रांनो, मुंबई महानगरपालिका ताब्यात येतेच, परंतु राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपसमोर, शिंदेसमोर तगडं आव्हान करण्यास ठाकरेंना खूप मोठं यश येत असल्यानं भाजपची झोप उडालीये. विरोधकांची झोप उडवायला निघालेले भाजपचे नेते, शिंदे गटाचे नेते स्वतःची झोप उडाल्यानंतर काय होतं त्यांची आत्ताच त्यांना खूप मोठी आयडिया आली. या घोषणेमुळे महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंनी आपल्या हातामध्ये कसं घेतलंय हे तुम्हाला एका क्षणार्धात समजलं.
मित्रांनो, यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांसाठी मुंबईमध्ये सगळ्याच्या सगळे उमेदवार मराठी असतील, मुंबईवरती महापौर देखील मराठीच असेल, अशा प्रकारची घोषणा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मनसेनं केल्यामुळे मुंबईत मराठी मतदारांची एकगट्टा मतं, साऊथ महाराष्ट्र साऊथ भारतातील एकगट्टा मतं सगळ्यांचं मिळून उद्धव ठाकरे राज ठाकरेंवरती असलेलं प्रेम. एकंदरीत मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंच्या भवती फिरून नेण्याचं काम या योजनेमुळे झालंय, या घटनेमुळे झालंय. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी बाब होती. भाजपला देखील आता मुंबई महानगरपालिका हातातून गेल्यासारखं वाटतंय. शिंदे सेनेतून शिंदे सेने तर कधीच मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात गेल्याचं त्यांनी जाणवलंय. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू भायुतीला केंद्रात राज्यात शहरात गावात गल्लीत सगळीकडे सत्ता असताना ठाकरेंना हरवणं कसं अशक्य आहे ते वारंवार सांगत होते आणि त्याचा त्यांना अखेर पाठ मिळाला. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा एकतर्फी विजय आगामी सगळ्या निवडणुका ठाकरे बंधू स्वतःच्या अधिपत्याखाली लढणार, यामुळे भाजप गटाची शिंदे गटाची झोप उडाल्याचं चित्र निर्माण झालंय. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या.